आता जाऊया अहिल्यानगरमध्ये. तिकडे महापालिकेमध्ये 68 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र अहिल्यानगर मनपा क्षेत्रात अजूनही मूलभूत सुविधांची वानवा आहे. अहिल्यानगरला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. मात्र 15 वर्षांपासून अहिल्यानगर मनपाचं नाट्यगृहाचं काम काही पूर्ण होत नाहीये. त्यामुळे नाट्यकर्मींशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता बिगुल वाजलंय ते महानगरपालिकेच्या निवडणुकींचा. याच अनुषंगानं अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रामधील नाट्यकर्मींच्या नेमकं महापालिके प्रशासनाकडून आणि नगरसेवकांकडनं काय अपेक्षा आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कारण अनेक वर्षांपासून अहिल्यानगर शहरामध्ये होणारं नाट्यगृह जे आहे तर ते अजूनही पूर्ण झालेलं नाही. सर, सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर नगर शहराला नाट्यप्रेमींची किंवा वेगवेगळ्या नाटककारांची कलाकारांची मोठी एक इतिहास आहे. मात्र इथं नाट्यगृह नाही आणि तेही अगदी 15 वर्षापासून राहिलंय. काय नेमकं? नगरला सांस्कृतिक वारसा हा खूप मोठा आहे. महापालिकेचा एक काउन्सिल हॉल होता, जिथं जुनी महापालिका होती त्याच्यावरती काउन्सिल हॉल होता, जो खूप जुना होता. समथिंग 1848 साली काहीतरी बांधलेला, खूप छान होता. सागवानी लाकडे वगैरे तिथं खूप, आणि खूप मोठ्या मोठ्या अगदी बालगंधर्वांपासून मोठ्या कलाकारांनी तिथं आपली कला सादर केली होती. एका शॉर्ट सर्किटमध्ये आग लागून तो काउन्सिल हॉल जळाला. मात्र तो आता सध्या भग्न अवस्थेत आहे. तिथं कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. पण अजूनही म्हणजे 2010 ते 2025 15 वर्ष झाले अजूनही नाट्यगृह झालेलं नाहीये. आमची एक पिढी नाट्यगृहाची वाट बघण्यातच गेलेली आहे. आता ही नवीन पिढी आलेली आहे. यांची पण अवस्था अशीच होणार आहे का? यांना पण नाटक करण्यासाठी महापालिकेच्या स्वतःच्या थिएटरची वाटच बघायची आहे का? ही आमची सगळ्यात महत्वाची अडचण आहे आता. आणि त्या महापालिकेच्या थिएटरमध्ये आम्ही एक 4 प्रॅक्टिस हॉल मंजूर करून घेतले होते. आता इथं आम्ही प्रॅक्टिस करतोय, नवीन मुलं आहेत, सगळे प्रॅक्टिस करतायत. इथं आम्हाला भाडं भरून हॉल घ्यावा लागतो प्रॅक्टिससाठी. आम्ही हौशी कलाकार आहोत. आम्ही सगळेच पैसे जमून आमची कला सादर करण्यासाठी करतो. पण अगदी हॉलपासूनच जर आम्हाला व्यवस्था करावं लागत असेल तर हे नगरच्या सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीनं खूप क्लेशदायक आहे असं मला वाटतं. अडचण अशी की शासनाच्या ज्या काही स्पर्धा होतात, राज्यनाट्य स्पर्धा, त्याच्यामध्ये शासन थिएटर बुक करतं. त्याच्यामुळे आम्हाला वर्षातनं एकदा तरी नाटक करता येतं. पण वर्षभरातनं आधीच नाटक करायचं झालं तर त्या थिएटरचं भाडं आम्हाला भरणं शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही वर्षातनं फक्त एकदाच नाटक करू शकतो. आणि त्याचं साधारणतः भाडं 30-1,000 रुपयेपर्यंत GST सहित वगैरे मिळून जातं. 30,000 भाडं भरून पुढे नाटकाचा खर्च करणं हे हौशी कलाकारांना परवडण्यासारखं नाहीये. त्यामुळे अजून एक शासनाचं, पालिकेचं एक थिएटर असावं अशी आमच्या कलाकारांतर्फे एक आग्रहाची विनंती राहील. योग घातलेल्या नगरसेवकांकडनं आपण त्या अपेक्षा. हो, मुळात सांस्कृतिक कल्चर जर जास्त असेल शहरामध्ये तर सांस्कृतिक कल्चर जर जास्त असेल, चांगलं असेल तर कुठल्याही प्रकारचे वाईट काम होत नाहीत असं म्हणतात आणि ते तथ्य आहे. महिला कलाकारांना इथं अडचण येतात कारण बाहेरून ज्या महिला कलाकार येतात तर त्यांना राहण्याची देखील व्यवस्था नाही इथे झाली पाहिजे. नक्कीच झाली पाहिजे. कारण मी स्वतः संभाजीनगरवरून येऊन ट्रॅव्हल करून इथे नाटक करण्यासाठी येते. काही सुविधा नाही, हॉलची सुविधा नाही, कुठल्याच प्रकारची सुविधा नाहीये. महिला कलाकारांसाठी सुविधा व्हायला पाहिजे. सर, आणखीन पालिकेकडनं काय अपेक्षा आहेत की जेणेकरून या नाट्यकलेला आणखीन उभारी मिळेल? तर असं असतं की कुठल्याही शहराची ओळख ही तिथल्या सांस्कृतिक चळवळीवरनच ओळखली जाते. आज नगरमधनं पण खूप मोठे मोठे कलाकार होऊन गेलेत. नगरचं त्यासाठी एक नाव आहे. आपल्याकडे राजकीय इच्छाशक्तीच नाहीये. माझी अशी अपेक्षा आहे की किमान जर 68 नगरसेवक असतील तर त्यातले 4 नगरसेवक तरी कला क्षेत्रातले असावेत. त्यांना ते कला क्षेत्रातल्या अडचणींची जाण होईल, ते तिथं मांडतील आणि पुढे कला क्षेत्राच्या अडचणी सोडवल्या जातील असं मला वाटतं. एक महिला कलाकार म्हणून काय अपेक्षा आहे? महापालिकेच्या निवडणूक येऊ घातले, नवीन जे नगरसेवक येतील, काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? त्यांनी मात्र म्हणजे जे आतापर्यंत जे यांनी सांगितले आहेत की त्याच्या अडचणींवरती त्यांनी लवकरात लवकर सोल्युशन काढावं अशी माझी इच्छा आहे. एकूण जर बघितलं तर नगर शहराला नाट्य कलेची जी आहे मोठी परंपरा आहे. मात्र महापालिका क्षेत्रामधील जे नाट्यगृह आहे ते 15 वर्ष होऊन देखील पूर्ण झालेलं नाही. कुठेतरी येऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये जे निवडून येणारे नगरसेवक आहे त्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं नाट्यकर्मींनी म्हटलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, ABP माझा, अहिल्यानगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.